होतं पत्र 23 तारखेपर्यंत, परंतु या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची कारवाई झाली नाही. आज माझा उपोषणाचा 4था दिवस लागणार आहे आणि तरी सुद्धा इथं कुठल्याच पद्धतीची दखल घेतल्या गेली नाही. माझ्या सहकार्यांनी हे बघा बॉक्स दारू या ठिकाणी पकडून आणलेली आहे. या दारूनं हे बघा अशी पद्धत दारू विकण्याची या महाराष्ट्र शासनाची नाहीये आणि म्हणून या लायसन धारक दुकानानं या ठिकाणी घराचे घर उद्ध्वस्त केलेलं आहे. आत्ताच आम्हाला आपल्या जिल्ह्याच्या मॅडम आल्या आणि त्यांनी आता हा माल त्यांच्याकडे आम्ही जप्त केलेला आहे. आता अपेक्षा अशी आहे की या लायसन धारक दुकानाचं आमचं तर मागणी आहे की हे लायसन धारक दुकानाचं लायसन कॅन्सल केलं पाहिजे, कारण यांनी इथल्या कायद्याचा नियम मोडलेला आहे आणि कठोरात कठोर त्याला त्या ठिकाणी कारवाई होऊन सनी दंडही झाला पाहिजे अशी या ठिकाणी माझी मागणी आहे. जर का असं आता या लायसन धारकाच्या विषयी जर कुठल्याच पद्धतीनं कारवाई झाली या शासनालाही पेलवणार नाही असं या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी उभं राहणार आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी जास्त काही आता बोलणार नाही, मला तर बोलताही येत नाही, पण मॅडम या ठिकाणी आल्या. आपल्या जालना जिल्ह्याचं ज्यांच्याकडे नेतृत्व आहे उत्पादक शुल्कचं अशा मॅडम या ठिकाणी आल्या. तर मला या मॅडमवरती पूर्णपणे विश्वास आहे की या लायसन धारकाचं त्या ठिकाणी नक्कीच चांगल्या पद्धतीने कारवाई करतील आणि असे भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यामध्ये सर्व लायसन धारक हेच काम करतायत असं नाहीये. सगळेच लायसन धारक रात्री 12, 1, 2, 3, 4 वाजता अशा पद्धतीने खोके देत आहे. हे बघा किती खोके आता हे बघा